किंवा श्रावण मास अनुष्ठानाच्या निमित्तानं चाललेला हा उपक्रम आणि या संधीमुळं झालेल्या गुरु महाराजांच्या दर्शनाचा लाभ, ग्रामदैवताचं दर्शन बसवेश्वराचं आणि आपल्या सगळ्याच सुहृद लोकांच्या गाठीभेटी आणि यांचा आशीर्वाद, याचा मला लाभ या संयोजकांना मला करून दिला. सेवेसाठी घेतलेला प्रस्तुत अभंग महादेव प्रभू यांचा आहे. हे सातारा जिल्ह्यातील जांब या गावचे राहणारे. या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वास्तविक संतांच्या साहित्यावर किंवा संतांच्या वाङ्मयावर कुणालाही तितकं बोलता येत नाही, पण अथवाचच सर्व म्हणल्यासारखं आपणाला जेवढं जमतंय तेवढं बोलायचं. कसं, गरुडा इतकं चिमणीला उंच उडता येत नाही. गरुडा इतकं चिमणीला उंच उडता येत नाही. मग तिनं काय उडायचंच बंद करावं का? उडायचं सोडून द्यावं का? तिच्याप्रमाणे तिनं उडावं. घारीप्रमाणे घार उडल, गरुडाप्रमाणे गरुड उडल. तसं या अभंगाचे चिंतन करणारे अनेक थोर मोठमोठे विद्वत लोक जे आहेत, त्यांनी त्यांच्या परीनं या अभंगाचं चिंतन करावं. आम्ही आमच्या परीनं चिंतन करावं. जेवढं जमल तेवढं आम्ही करावं. आणि या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी ज्या सद्गुरुनाथांना, राष्ट्रसंतांना एवढा भजनाचा प्रपंच उभा केला, वाढविला, बहाराला आणला, त्या सद्गुरुनाथाच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करून येथील ग्रामदैवत बसवण्णा बसवेश्वर यांच्याही पावन चरणकमले साष्टांग प्रणिपात करून आपणा सगळ्याच शिवभक्ताचं अभिष्ट चिंतन करून माझ्या मतीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तुम्हाला एक थोडी विनंती करणार आहे. श्रोत्यालाही करणार आहे आणि भजन करणाराही करणार आहे. मला पोहायला येत नाही, पण गोच्यावी देऊ नका आणि पाण्यामध्ये बुडणारच नाही एवढा आदरवी धरू नका. प्रमाणाला मोठ्या चाली लावायच्या नाहीत, धावत्या चाली. आलं का लक्षात? तसं भाजीमध्ये मीठ असावं, पण किती असावं एवढं तरी कळायचं की नाही. मिठात भाजी राहू नये, कमी वेळ राहू नये, जास्त तसं प्रमाणात प्रमाण राहतं. त्याच्यानंतर टाळकराला विनंती, श्रोत्यालाही विनंती, मला दिसत नाही. जांभळी आली की कीर्तन बंद. आलं का? जांभळी आली की कीर्तन. पण कमाल अशी आहे, तुम्ही जांभळी दिलेली मला दिसत नाही. फक्त आवाज जर आला तर मग थोडं लई ओळखू येईल. टी आता तेही कानानं टेन्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. असं महादेव प्रभूचा अभंग आहे. अभंगाची रचना अतिशय साधी, सरळ, सोपी आहे. कीर्तन ही मनोरंजना करता नाही, करमणुकी करता कीर्तन नाही. कीर्तन ही पद्धती, अभंग ही रचना फक्त महाराष्ट्रामध्येच आहे. आणि ती दोन संप्रदायामध्ये, दोन धर्मामध्ये, एक भागवत धर्मामध्ये आणि एक वीरशैव धर्मामध्ये. काही धर्म बाहेरून इथं आलेत, पण त्यांनी ही पद्धती रचनेचीही स्वीकारलेली नाही आणि निरूपणाचीही स्वीकारलेली नाही. बरोबर आहे का गुरुजी? दुसरीकडे दोहे रचना असतील, अभंग रचना नाही. वचनाची रचना दुसरीकडे कुठेतरी असेल, अभंग रचना नाही. फक्त महाराष्ट्राचा आहे. आणि या दोन संप्रदायाने घेतलेत. अनेक धर्माचे संप्रदाय इथं आलेत, पण त्यांनी ही पद्धत उचललेली नाही. या कीर्तन संप्रदायातून किंवा कीर्तन पद्धतीतून
दोन गोष्टी आपणाला साधायच्या असतात. बाकीचा जो परमार्थाचा जो भाग आहे, समाजामध्ये 3 प्रकारचे थर असतात. शाळेमध्ये शिकवणाऱ्या गुरुजीला माहीत आहेत 3 प्रकारचे विद्यार्थी वर्गात असतात. काही विद्यार्थी गुरुजीनं सांगितल्याबरोबरच ओळखून घेतात, समजून घेतात. काही विद्यार्थी मध्यम दर्जाचे असतात, एकदा दोनदा सांगितलं की त्याला समजत आहे. काही विद्यार्थी असे असतात कितीही वेळेला गुरुजीने सांगितलं तरी ते, हा आपला समाजाचा मधला भाग आहे, ठरला अगदी खालचा दरा. यांचा उद्धार करायचं ही संतांची तळमळ आहे. कारण संतांचे एक वचन आहे, संतांचे हे ब्रीद सांभाळी रावे सकळा, निवडक लोकाला नाही. समाजाच्या खालच्या थराला तारायचंय, त्यांना उद्धार करायचंय, त्यांना हे संतांचं ब्रीद आहे. त्यांची शपथ आहे घेतलेली आहे. आणि त्यांच्याकरता हा भजनाचा प्रपंच आहे. महादेव प्रभूचा अभंग आहे. अभंगाच्या पहिल्या माणसांच्या जन्माचा उद्देश जर कोणता असेल तर परमेश्वराचा शोध लावणं, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावं, हा मानवी जन्माचा उद्देश आहे. आणि त्यांच्याकरता हा सगळा प्रयत्न आहे. अभंगाचा भावार्थ असा की ज्याच्या शोधाकरता हा मनुष्य निघालेला आहे, ज्या देवाच्या शोधाकरता मनुष्य निघालेला आहे, तो देव, तो परमेश्वर, तो अनंत दुसरीकडे कुठेही नाही, त्यांच्या जवळच आहे, दुसरीकडे नाही कुठेही. परंतु जवळ असला परमेश्वर त्यांना ओळखू येत नाही, ओळखू आला तरी कळत नाही आणि दिसतही नाही. ही अवस्था माणसाची झालेली आहे. आणि या अवस्थेचं वर्णन करताना एक दृष्टांत महादेव प्रभू देतात. विशेष एखादी गोष्ट जर असेल, विशेष सिद्धांत जर असेल, तर विशेषाच्या पुष्टीकरता किंवा विशेषाच्या जाणीवाकरता लहानसा परिचयाचा एक दृष्टांत देतात. तो दृष्टांत महादेव प्रभूंना हरणाचा दिलेला आहे. कल्पना अशी आहे, कस्तुरी नावाचा एक मृग आहे, तो हिमालय पर्वतामध्ये राहतो असं काही लोक, जाणकार लोक म्हणतात. किंवा हिमालय पर्वतातल्या हरणामध्ये, विशेषतः नर जातीमध्ये, तारुण्यामध्ये ज्या वेळेला तो जात येते किंवा तो मृग येतो, हरण येतो, त्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये, बोंबीमध्ये कस्तुरी निर्माण होते. कस्तुरी आहे, खायलाही मिळालेली नाही, पण अतिशय सुगंधित 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 असते. काश्मीरेकडे त्यांचे वन आहेत असं म्हणतो. अतिशय सुगंधित असते, पौष्टिक असते, धातुवर्धक असते, सगळेच गुणधर्म त्या कस्तुरीमध्ये असतात. त्या कस्तुरीचं स्वरूप असतं कसं, झेंडूचं फूल फोडल्यानंतर बाकीच्या जशा काड्या निघतात तशाच काड्या असतात. बरोबर आहे का गुरुजी? पाहिलं का नाही कस्तुरी कधी? तसे कस्तुरी नावाची सुगंधित वस्तू त्या हरणाच्या जवळ असते, पोटामध्ये असते त्यांच्या. परंतु जवळची कस्तुरी त्याला दिसत नाही, ओळखू येत नाही, कळत नाही. म्हणतो हरण काय करतो, वनानं उपवनानं फिरत जातो. वनानं उपवनानं फिरत जातो. का फिरत जातो? कारण कस्तुरीचा सुगंध त्याच्या नाकाला येतो, पण कुठून येऊला हे कळत नाही. सुगंध जाणवतो, पण त्या सुगंधाचं ठिकाण त्याला हुडकून काढायचं आहे.
तो सुगंधाचं ठिकाण कळत नाही. मग कधी पूर्वेकडे, कधी उत्तरेकडे, कधी पश्चिमेकडे, असं चारी दिशाला 10 दिशाला तो हिंडत राहतो, चौकडे हिंडत राहतो, कधीच दिसत नाही. एवढाच दृष्टांत महादेव प्रभूनं दिलेला आहे. याच्या पुढचा भाग नंतर मी सांगतो मी तुम्हाला, पण एवढा दिला आहे. तशाच प्रकारे हरणाची ही अवस्था आहे. कस्तुरी त्याच्या दूर नाही, कस्तुरी जवळ आहे. तसा देव सुद्धा दूर नाही, आमच्या जवळ आहे. देव दूर नाही, आमच्या जवळ आहे. परंतु आम्ही त्याला भुलून गेलेलो आहोत, आम्हाला मोह पडलेला आहे. आणि म्हणून पुढच्या चरणामध्ये महादेव प्रभू तशाच प्रकारचा मोह मनुष्य जातीला पडलेला आहे, माणसाला पडलेला आहे. कारण हरण सुगंधाच्या शोधाकरता हिंडत राहतो, रानमाळ भटकतो. महादेव प्रभूनं 2 उपमा दिलेल्या आहेत. वनही म्हणलं आणि उपवनही म्हणलेलं आहे. वन म्हणजे नैसर्गिक अरण्य आणि उपवन म्हणजे माणसानं तयार केलेल्या बाग बगीचा. या दोन्हीमधला फरक असा आहे की वनामध्ये झाडाची उगवण शिस्तबद्ध राहत नाही, पण उपवनामध्ये कापूस जसा रानामध्ये लावावा किंवा मिरच्याची लावण जशी करावी पद्धतशीर असते. एक सुद्धा तासाच्या किंवा लाईनच्या बाजूला राहत नाही. हे उपवन जे आहे ते. हरण जसा रानमाळ भटकत आहे तसं आम्ही माणसं सुद्धा, आम्ही जीव सुद्धा अनेक जन्मामध्ये रानमाळ भटकलेले आहोत. या योनीतून त्या योनीत, या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात अरण्यानं भटकलेले आहोत. हरण हे जसं अरण्यानं भटकलं, वनानं भटकलं, कधी उपवनानं भटकले. उपवन म्हणजे चांगले बाग बगीचे तयार केलेले झाडं. तसंच आम्ही फिरत असताना आमच्या भ्रमंतीमध्ये, आमच्या फिरण्यामध्ये कधी जंगलं गाठ पडले, तर कधी उपवन गाठ पडले, कधी राजाच्या पोटी जन्म आला, तर कधी भिकाऱ्याच्या पोटी जन्म आला, चिड्या मुंग्याच्या पोटी जन्माला आला. हे आमचे अरण्य आहे इथं. आणि उपवन माणसाच्याच पोटी जन्म, पण एखाद्या श्रीमंताच्या घरी, राजाच्या घरी, इंद्रपदाच्या घरी जन्म घेणं हे उपवन आहे. पण चांगले जन्म आहेत. पण याही जन्मात आम्हाला देव कळालेला नाही, मिळालेला नाही, शोध लागलेला नाही. हरण उपवनात हिंडलं तरी त्यांच्या जवळचा सुगंध त्याला पत्ता लागलेला नाही. वनानं हिंडला तरी त्यांचा सुगंध त्याला पत्ता लागलेला नाही. आमचंही तसंच झालेलं आहे. तसंच अगदी तसंच. काही विशेष लोकांचं जर सोडलं, अनेक संतांना सांगतात कुठं जायची गरज नाही, नलगे काशी लागे जावे, कुठेही जावं लागत नाही आपणाला. कारण आमचा देव आमच्या जवळ आहे. पण याचा विसर पडलेला आहे. याला मोह म्हणलेला आहे. महादेव प्रभूने याला मोह म्हणलेला आहे. मोह म्हणजे काय? याला कुणी अंधार म्हणलेला आहे, कुणी अज्ञान म्हणलेला आहे. हा अज्ञानी आहे आणि हे अंधारी आहे. अज्ञान म्हणजे काय? खरी वस्तू ओळखू येत नाही, याला अज्ञान म्हणतात. गुरुजीनं दुपारी दृष्टांत सांगितले. बोलणं ओळखू येत नाही त्या पक्षाचं, सांगितलेलं पटत नाही, हे अज्ञान आहे. आलं का लक्षात? आणि 4 माणसं शिकलेले जरी असले तरी साक्षरता म्हणजे ज्ञान नाही. आणि हे अज्ञान
कसं असतं, हा साक्षरता म्हणजे ज्ञान नाही. पुस्तकं आम्हाला वाचायला येतात, परमरस्य तोंडपाठ आहे, पण आमचं व्यसन सुटत नाही, संडासला तांब्या घेऊन जात नाही. तोंडपाठ आहे का? वाचायला येत आहे का? येत आहे. आचरणाला कळतंय का? वळत नाही. आणि मग ती गंमत आहे. कशी गंमत आहे? गुरुजी गणिताचे होते. गणित शिकवत होते गुरुजी. आणि वर्गामध्ये एकदा गेल्यानंतर सहज त्याने उदाहरण सांगितलं, पोरं माझ्या समोर काय आहे? टेबल होतं. पोराने बरोबर उत्तर दिले, टेबल आहे. या टेबलाला पाय किती आहेत? 4 आहेत. टेबलाला पाय किती आहेत? 4 आहेत. मग माझ्यासमोर टेबल आहे, टेबलाला पाय 4 आहेत, तर माझं आजचं वय किती आहे ते सांगा. काय सांगावं लागेल? शिकविना म्हणजे साक्षरता ही गुरु सहज भूषण म्हणलं, लिहायला वाचायला येत असून अज्ञान राहतात का? हे कसं नाही तर काय? आता पोरायला कोडं पडलं, टेबलाचा पायाचा आणि ह्यांच्या वयाचा काय संबंध आहे? कोणतं त्रैराशिक आहे? कोणतं समीकरण आहे? काहीच नाही. सगळे पोरं गप उभा टाकले. जे उठलं कोणीच उत्तर सांगा गेलं. शेवटी कडच्या एक बाजूचा उत्तर होता. त्याने त्याला सर मी सांगतो म्हणजे उत्तर. आणि बरोबर त्यानं उत्तर सांगितलं. त्या म्हणलं गुरुजी तुमचं वय 50 वर्षाचं आहे. आणि बरोबर धोंडा लागू पडला. त्या दिवशी गुरुजीचं वय बरोबर 50 वर्षे पूर्ण झालेले. योग आयोग म्हणा काय बरोबर वय केलं त्यानं. पण गुरुजीला प्रश्न पडला, कारण गणितामध्ये एक पद्धत आहे, आलेलं उत्तर बरोबर आहे काय निवड पाहण्याकरता ताळा करून बघावं लागतं. ताळात काय गुरुजी काय म्हणते त्याला? हा ताळा करून बघा. सांग म्हणले हे गणित कसं केलास तू मला सांग. कसं आलं उत्तर? ते म्हणजे सोपी पद्धत आहे गुरुजी म्हणले. काय? आमच्या घरी आमचा एक भाऊ आहे, तो एका पायानं लंगडा आहे. तो असाच विसंगत बोलतो, तो हातम्याड आहे. आणि त्याचं वय 25 आहे. त्याचं वय काय? असाच विसंगत बोलतोय आणि तो एका पायाचा आहे, हातम्याड आहे. तुमचे पाय किती आहेत? 2. त्याचं वय 25 आहे, तो असाच बोलतोय, मग तुमचं वय किती असलं पाहिजे? बरोबर आहे का नाही? असं राहतं ते. तसं आम्हाला आल्यासारखं वाटतंय पण येत नाही, कारण आम्हाला मोह पडलेला आहे. मोह म्हणजे अज्ञान आहे, अंधकार आहे. मोहाचे 2 अर्थ. गुरुजी माझे इथं चुकलं तर जरा त्याने नंतर सांगावं, आताच काही सांगू नका. मी भाषेचा गुरुजी असं हा विनोद आहे बरं काय, हे खरं कीर्तन नाही. आता मोह म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. जे असलेलं त्या रूपामध्ये न दिसणं हा एक अज्ञानाचा भाग आहे, मोहाचा भाग आहे. ज्या रूपामध्ये आहे त्या रूपामध्ये न दिसणं. कसं? त्रिकोणी आकृती असली तर त्याला चौकोन दिसणे. त्रिकोणी आकृती असली तर कसे दिसले? चौकोनी दिसले. हा काही वेळेला डोळ्यामध्ये भ्रम होतो. सहज एक माणूस डॉक्टरकडे गेला, डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे जाऊन डोळ्याला सांगितला, डॉक्टर माझे डोळे तपासा. त्याने म्हणलं काय झाले तुझ्या डोळ्याला? एक वस्तू 2 दिसू राहिली म्हणले. एक पत्नी दिसायची, किती दिसू राहिल्या आता? सगळंच किती. आणि म्हणले 3 म्हणले मी एकच आहे, दुसरी नाही ना. 2 कसे आल्या तिथं? जाऊ द्या, ते घरचा विषय. मग त्याने म्हणले तुमचे डोळे बिघडलेत, तुम्ही डॉक्टरकडे तपासून घ्या. बरं म्हणले. म्हणजे सांगायचं तात्पर्य अज्ञान कसं असतं? आहे त्या रूपामध्ये न दिसणं. मग डॉक्टरकडे गेला, डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला. नेत्र स्पेशलिस्ट, आई स्पेशलिस्ट म्हणून पाटी लावली होती, तज्ज्ञ होता तो. आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला.
कुणीही नव्हतं दवाखान्यामध्ये. आणि सांगितलं, डॉक्टर माझे डोळे बिघडलेत आणि माझ्या डोळ्याला तपासा. काय होईल आलं आहे? त्याने म्हणले एकाचे 2 दिसू लागलेत. एकाचे 2 दिसू लागल्यानंतर डॉक्टर म्हणलं, म्हणजे तुम्ही तिघजण यायची काय गरज होती मग? कळालं का? आता कुणाचे डोळे तपासावे? ह्याला एकाचे 2 दिसत होते.